सुशील वाल्मिक कराड हे जे प्रकरण आहे यामधील जी पीडित महिला होती, पीडित महिला, तिचा पती व तिची 2 मुले हे परळी येथे राहत होते। परळी येथे राहत असताना पीडित महिलेचा पती हा सुशील वाल्मिक कराड याच्या ट्रेडर्समध्ये कामास होता। तेथे काम करीत असताना पीडिता व तिचा पती यांनी 2 कार, 2 बल्कर टँकर आणि 1 प्लॉट खरेदी केला होता। हे तू कसं काय कमवला म्हणून सुशील हा त्यास मारहाण करू लागला आणि हे तू पैसे कुठून आणला, कसे आणला म्हणून कायम मारहाण करायचा, त्रास द्यायचा। याबाबत पीडितेने सुशील वाल्मिक कराड याच्या वडिलांस देखील ही माहिती दिली। त्याने बघू म्हणून देखील म्हणले, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही। त्यानंतर पीडितेचं जी घर जागा होती तिला घेऊन जाऊन, बळजबरीने तिला घेऊन जाऊन अनिल मुंडे याच्या नावाने ती खरेदी केली आणि तीच कोणतेही पैसे दिले नाही। तसेच पीडितेचा जो पती आहे तिचे 2.5 तोळ्याचे सोने हे परळी येथील टाक ज्वेलर्स याला विकून त्याच्याकडून पैसे घेतले आणि ते पैसे जे आहे सुशील कराड याने ठेवून घेतले। सततच्या त्रासाला व रिव्हॉल्वरच्या कायम धमक्या, तसेच तिचे पीडितेची लहान मुलगी हिला देखील मारहाण केलेली होती व आपल्या जीवाच्या भीतीपोटी पीडिता व तिचं संपूर्ण कुटुंब हे सोलापूरला आलं। सोलापूरला आल्यावर देखील सुशील कराड व त्याचे इतर 2 साथीदार हे तिला फोनवर अश्लील शिवीगाळ व धमक्या देऊ लागले व एक दिवस देखील ते सोलापूरला येऊन तिला जीवेठार मारण्याची धमकी दिली। अशा आशयाची तक्रार तिने MIDC पोलीस ठाण्या येथे केली होती, परंतु MIDC पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सदरची फिर्याद घेतली नाही। त्यावर पीडिता ही तिथेच न थांबता CP ऑफिस सोलापूर येथे गेली व लिखित स्वरूपात तक्रार अर्ज वजा फिर्याद दिली। CP ऑफिसने देखील तिची तक्रार घेतली नाही। त्यावर तिने CP ऑफिस सोलापूर, MIDC पोलीस ठाणे सोलापूर तसेच बीड SP यांना रजिस्टर पोस्टाने व अर्जासोबत योग्य ते पुरावे जोडून ती फिर्याद पोस्टाने पाठवलेली होती। तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पोस्टाने पाठवली होती, परंतु कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने अथवा CP ऑफिस सोलापूर, SP बीड व MIDC PI यांनी तिची कोणतीही दखल घेतली नाही। त्यावरून त्या महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तिने तक्रार वजा फिर्याद दाखल केली व तो पोलिसांना गुन्हा नोंद करून आरोपींविरुद्ध कडक शासन करण्यात यावे असा अर्ज दिला। त्या अर्जावर न्यायालयाने आरोपींचे म्हणणे मागवले होते, ते म्हणणे देखील आले आहे। आता 13/1/2025 रोजी त्या अर्जावर सुनावणी होईल।